नमस्कार मित्रांनो, नमस्कार. माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण व्हिडिओ करतो आहे त्याचं नाव आहे सनोफी कंझ्युमर. ती कंपनी आत्ताच सनोफी इंडियामधून डिमर्ज झाली. साधारण 3-4 महिने झाले असतील त्याला. आणि वेगळे होऊन त्याचे परत तो लिस्ट झाला, म्हणजे कोट झाला. सनोफी कंझ्युमर पण लिस्ट आहे आणि कोट होतं, आणि सनोफी इंडिया पण कोट होतं. या दोन्ही एकाच पेरेंटच्या कंपन्या आहेत. फक्त कंझ्युमरमध्ये जास्त मार्जिन असल्यामुळे त्या बिझनेस युनिटला फ्री हँड देण्यासाठी त्यांनी हे कंझ्युमर कंपनी बाहेर काढली. ओके, ती टिपिकली सप्टेंबर 24मध्ये लिस्ट झाली, त्याच्या आधी झाली, सप्टेंबर 24-19 वगैरे. आणि तेव्हा ॲलर्जी आणि अलेग्रा हा ब्रँड त्यांनी घेतलेला होता. ॲव्हिल आणि डिपुरा फॉर किड्स. ओके, फिजिकल वेलनेस आणि कॉम्बीफ्लॅम. आपण जे नेहमी खातो कॉम्बीफ्लॅमच्या गोळ्या सगळेच खातात, जग खातं. ओके, त्या गोळ्या आहे सनोफी कंझ्युमर ही कंपनी बनवते. लिस्टेड आहे कंपनी. आणि याची इक्विटी फक्त 23 कोटी आहे, फेस व्हॅल्यू 10 आहे, आणि बॉरोईंग 28 कोटी आहे, आणि रिझर्व्स 234 करोड्स आहेत. ओके, आणि सिप्लाचं पी 22.2 आहे, आणि याचा पी 54 नाही. ओके, मग सिप्ला इज मच चिपर दॅन सनोफी कंझ्युमर. पण सनोफी कंझ्युमर स्पेशलाइज कंपनी. आता मी तुम्हाला सांगितलं ते ड्रग्ज बनवते, आणि याचा रिटर्न ऑन इक्विटी इज ग्रेट. इट इज 83.8%, आणि रिटर्न ऑन कॅपिटल इज 111%. 111%, अनबिलिव्हेबल राईट. पण आहे, रिटर्न ऑन कॅपिटल इज 111%, आणि रिटर्न ऑन इक्विटी इज 83.8%. ओके, फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे पुढे तो स्प्लिट पण होणार. आता जो काय त्याचा शेअरचा भाव आहे 5,000च्या जवळपास असेल. स्प्लिट झाला की एकाचा 1 रुपयाचा झाला तर 500 रुपयाचा भाव होईल, आणि परत तो 1,000 रुपये जाईल. ओके, तर या शेअरला आता 18% वरती जायची शक्यता आहे. माझार पडलेला असल्यामुळे हा पण शेअर पडलेला आहे. पी जरी जास्त असला तरी हा पडलेला MNC शेअर आहे. त्याच्यामुळे मी नेहमी याच्या प्रेमात असतो MNC शेअर्सच्या, विथ व्हेरियस रिझन्स. तुम्ही ऐकलं असेल, प्रमोटरचे 71% आहेत, FIचे 3% आहेत, ओके, DIचे 17% आहेत, आणि DIने विकलेले आहेत आता सध्या 22% होते. आधी पब्लिकचे 8% आहेत, आधी 10% होते. म्हणजे सगळ्यांनीच आत्ता विकल्याचा तडाखा लावल्यामुळे हा शेअर आत्ता आपल्या आटोक्यात आलेला आहे. तर तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि कुठली MNC कंपनी, आणि स्पेशली फार्मा, अजून काय पाहिजे तुम्हाला, राईट? यू मस्ट लुक ॲट दिस. अभ्यास करायचा. आणि सनोफी कंझ्युमर हा जसं आता 5,000ला असेल, डेफिनेटली 6,000 7,000ला पुढच्या 1-2 वर्षामध्ये जाऊ शकतो. आणि हा पडणार, म्हणजे किती पडणार? ओके, आता ऑलरेडी जो पडलेला आहे त्याच्यावरून काही जास्त पडणार नाही तो. ओके, याचा लो टिपिकली आता 45 होता 25च्या फेब्रुवारीमध्ये. ओके, तर त्याच्या खाली हा आलेला नसेल, बघा तुम्ही एक्झॅक्टली. त्याच्या खाली यायला असला तर नक्कीच उचलायला हरकत नाही. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचार, आणि मगच त्याच्यावर ॲक्शन घ्या. पण पडलेले MNC शेअर जर तुम्ही घेतले तर नेहमी तुम्ही फायद्यात राहाल. ओके, आणि DIने घेतलेले आहेत, म्युच्युअल फंडाने घेतलेले आहेत, म्हणजे वेल रिसर्च कंपनी आहे. ओके, होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि पुढे पाठवा, आणि श्रीमंत बना.